नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। बेंगळुरूमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना। बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात शिवप्रेमींनी केली निदर्शने। प्रकरणामुळे बेळगाव शहरात निर्माण झाले तणावाचे वातावरण। बेंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा निषेध करत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बंड। पोलिसांनी 27 जणांना अटक करून केले हिंडलगा कारागृहात रवाना। डीसीपी डॉक्टर विक्रम आमटे यांनी दिली माहिती। बेळगावच्या 5 रणरागिरांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। पोलिसांना न जुमानता करण्यात आला महाराजांना दुग्धाभिषेक। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निषेध करत केली घोषणाबाजी। आता पाहू सविस्तर बातम्या। बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर काळीशाई फेकल्याने बेळगावमध्ये शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी चौक येथे शुक्रवारी रात्री जोरदार निदर्शने केली आहेत। काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर शाई ओतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। सदर प्रकार बेंगळूरच्या सदाशिवनगर येथे घडल्याचे समजते, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही। तरी या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमी नागरिकातून होत आहे। सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेळगाव शहरात याचे पडसाद उमटले। विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रात्री धर्मवीर संभाजी चौकात ठाण मांडून सदर कृत्याचा निषेध केला आहे। तसेच प्रकरणी समाजकंटकांना त्वरित अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक झाल्यानंतर या प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला होता, तर महाराष्ट्रात लाल पिवळ्याची होळी करण्यात आली होती। आता शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे। गुरुवारी रात्री समाजकंटकांनी पुतळ्यावर शाई ओतल्याचे समजते। याविषयी प्रशासनाकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, मात्र व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे। बेंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अवमानाचे पडसाद बेळगावमध्ये उमटले असून ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आले। बेंगळूर येथे छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बेळगाव आणि शहर परिसरात शिवप्रेमी आक्रमक झाले। शुक्रवारी रात्री धर्मवीर संभाजी चौकात जमून सर्व रस्ते बंद केले। तसेच या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी काही अज्ञातांनी दगडफेक केली। धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांच्या वाहनांवर तसेच रामदेव गल्ली व इतर ठिकाणी दगडफेक झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। शनिवारी सकाळी 10 वाजता शिवाजी उद्यानापासून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। यावेळी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले होते। गेल्या काही महिन्यांपासून हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच पुतळ्याला अवमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत। सातत्याने छत्रपती शिवराय आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम काही समाजकंटकांकडून केले जात आहे। गुरुवारी रात्री सदाशिवनगर बेंगळूर येथे शिवरायांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। ಎಲ್ಲ ದಡಬಡ ಶಬ್ದ ಬಂತು। ಎಲ್ಲ ಯಾರೋ ಹೊರಗಡೆ ಗಲಾಟೆ ಆಗ್ತಿರಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶನೇ ಕೆಲವು ಜನ ಬಂದು ಸರ್ ಏನೋ ಗಲಾಟೆ ಆಗ್ತಿದೆ ಬನ್ನಿ ಕೆಳಗಡೆ ಅಂದರು। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಗಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಹಿಂದೆ ಗಲ್ಲಿಯಿಂದ ಕೆಲವು ಜನ ಬಂದು ಸ್ಕೂಟ್ರು ಮತ್ತು 2 ವೀಲರ್ ಬಂದಿದ್ದರು। ಅವರು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದರು। ನಾನು ಏನು ಅವರೇನೋ ಹುಡುಗರು ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗರು ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆವು। ಆದರೆ ಕಲ್ಲು ಯಾವಾಗ ಎಸೆದ್ರಲ್ಲ ಗಾಡಿ ಮೇಲೆ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇಲಾಖೆ ಬನ್ನಿಪ್ಪ ಏನೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಬಂದರೆ
ನಮ್ಮ ಎಂಟೈರ್ 5 ವೆಹಿಕಲ್ಗಳನ್ನ ಪೂರ್ತಿ ಗ್ಲಾಸು ಮತ್ತು ಎಲ್ಲನೂ ಹೊಡೆದಾಕಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಆ ಕಲ್ಲುಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಬಿದ್ದಿದೆ ಅನ್ನೋದು ತಾವು ಸಹ ನೋಡಿದ್ದೀರಾ, ಚಿತ್ರೀಕರಣ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟೇ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಎಷ್ಟು ಗಂಟೆ ಸುಮಾರು ಆಗಿತ್ತು ಸರ್ ಇದು? ಸರ್ ಈಗ ಒಂದು ಹಾಫ್ ಆನ್ ಅವರ್, ಅರ್ಧ ಗಂಟೆಯಿಂದ ನಂತರ ಪೊಲೀಸರು ಫೋನ್ ಮಾಡಿದೆ. ಪೊಲೀಸರು ಸಹ, ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಸಹ ಎಲ್ಲ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಧಿವೇಶನದ ಕಾರ್ಯಕಲಾಪಗಳನ್ನ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಲಾಡ್ಜಲ್ಲಿ ಇರೋ ಸರ್? ಇಲ್ಲಿ ಅನುಪಮದಲ್ಲಿ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಅನುಪಮದಲ್ಲಿ ನಾವು 110 ಜನ ಸಿಬ್ಬಂದಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಸರ್ ವೆಹಿಕಲ್ ಹೊರಗಡೆ ಒಟ್ಟು ನಮ್ಮ ವೆಹಿಕಲ್ 13 ಇದ್ದಾವೆ ಸರ್. ಡ್ಯಾಮೇಜ್ ಒಟ್ಟು 6 ವೆಹಿಕಲ್ ಆಗಿದೆ. ತಾವೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ತಾವು ಚಿತ್ರೀಕರಣ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ. ಓಕೆ ಸರ್. तर शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून 27 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेंगळूरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या निषेधार्थ अज्ञातांनी बेळगावमधील अनगोळ येथील कनकदास कॉलनीतील संगोळी रायांना पुतळ्याची विटंबना केली. बेंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळीशाई ओतून त्यांची विटंबना करण्यात आल्याने त्याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. त्यामुळे बेळगावमधील अनगोळ येथील कनकदास कॉलनी येथील वीर संगोळी रायांना यांच्या पुतळ्याची मध्यरात्री अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. अज्ञातांनी तलवार असलेला मूर्तीचा हात तोडला. स्थानिकांनी सांगितले की रॉडने पुतळ्याच्या चेहऱ्यावर काही नुकसान केले. ही बातमी पसरताच रायांना प्रेमी मोठ्या संख्येने जमा झाले. आता हा पुतळा टिळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला. विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यासाठी स्थानिक रायांना आर्मी यूथ कॉर्प्सने 8 फूट उंच रायांना पुतळा बनवला होता. तिथल्या एका घरासमोर वीर संगोळी रायांना यांचा हा पुतळा उभा होता. कार्यक्रमासाठी आवश्यक असेल तेव्हा हा पुतळा वापरला जात होता. या पुतळ्याची काही अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. अनगोळमधील संगोळी रायांच्या पुतळ्याचे नुकसान केलेल्यांना अटक करण्याची मागणी त्यांच्या चाहत्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकाकडे केली. अनगोळात ठेवलेल्या वीर संगोळी रायांना यांच्या पुतळ्याची मध्यरात्री विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास 4 अज्ञातांनी तलवार असलेल्या मूर्तीचा हात तोडला आहे. चाहत्यांनी सांगितले की रॉडने पुतळ्याच्या चेहऱ्यावर काही नुकसान केले आहे. ही बातमी पसरताच रायांना प्रेमी जमा झाले होते. आता टिळकवाडी पोलीस ठाण्यात तरुण जमा झाले आहेत. गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही मूर्ती आता टिळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून स्थानिक पोलीस स्थानकात जमा होत आहेत. यावेळी रमेश तळवार आणि यल्लप्पा गडदर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅನ್ನು ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಣಿಗೆ ಒಂದು ಅಪಮಾನ ಮಾಡಿದರು. ರಾತ್ರಿ 2 3 ಗಂಟೆ ಸುಮಾರು ಅವ್ರು ಅಪಮಾನ ಮಾಡಿದರು. ಎಷ್ಟು ಜನ ಅದರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೊಂದು ಬಂಧಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಇನ್ನು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ರಾಯಣ್ಣ ಒಂದು ಅವರೆಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾದರಿ ಅದಾರ. ಈ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಯಾಕೆ ಈ ಥರ ಇದು ಮಾಡಕತ್ತಾರೆ? ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ನಮಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದು ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಅದನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಹೋಗಾರ ಅವರು. ಅವ್ರಿಗಂತೂ ಎಷ್ಟು ಹೇಳ್ರಿ ಕೇಳಲ್ಲ. ಆದ್ರೂ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದವರು ಈ ಥರ ಮಹಾಪುರುಷರು ಮಾತ್ರ ನಾವು ಮಾತ್ರ ಅವ್ರನ್ನ ಯಾವಾಗೂ ಅವ್ರನ್ನ ಕಾಯ್ತಿರ್ತೀವಿ. रायांना जयंतीसह विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यासाठी स्थानिक रायांना आर्मी यूथ कॉर्प्सने 8 फूट उंच रायांना पुतळा बनविला होता. तिथल्या एका घरासमोर रायांना यांची मूर्ती उभी करण्यात आली होती. कार्यक्रमांसाठी आवश्यक असेल तेव्हा तो पुतळा वापरला जात होता. बेळगावमध्ये वीर संगोळी रायांच्या पुतळ्याची विटंबना खंडनीय असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय भक्तांच्या प्रतिमा भग्न करणे योग्य नाही. काही समाजकंटकांनी हा सर्व प्रकार केला आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी हुबळी येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. देशभक्तांचे हे काम नव्हे. देशासाठी प्राण दिलेल्यांच्या प्रतिमांचा गौरव करणे ही आपली संस्कृती आहे व ज्येष्ठांच्या प्रतिष्ठा आणि देशाचे बलिदान जतन केले पाहिजे असे ते म्हणाले. त्याचबरोबर समाजात समाजकंटकांची संख्या वाढली आहे. जे समाजातील शांतता भंग करण्याचे प्रयत्न करत आहेत अशांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. ನೋಡಿ, ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಪುಂಡಾಟಿಕೆಯನ್ನು ನಾನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತೀನಿ. ಯಾರೇ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತರ್ತಾರೆ ಅವರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಗೃಹ ಸಚಿವರು ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಅವರು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಅರೆಸ್ಟ್ ಕೂಡ ಆಗಿದ್ದಾವೆ.
ಒಂದೇ ನಿಮಿಷ ಇನ್ನಷ್ಟು ಕಠಿಣ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತೇವೆ. ಈ ಥರ ಘಟನೆಗಳು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಘಟನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಕಲ್ಲು ತೂರಾಟ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಸಾರ್ವಜನಿಕ ಆಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿ ಹಾನಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಸರ್ಕಾರ ವಾಹನಗೆ ಆಸ್ತಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಕಾನೂನು ಬಾಹಿರ. ಈ ಥರ ಪುನಃ ಆಗದಂತೆ ಆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಒಂದು ದೀರ್ಘಾವಧಿ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾನು ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಒಂದು. ಎರಡನೇದಾಗಿ ಈ ಪ್ರವೃತ್ತಿ ಸರಿಯಲ್ಲ. ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತರ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಭಂಗನಗೊಳಿಸುವಂಥದ್ದು ಇದು ದೇಶಭಕ್ತರ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ದೇಶಭಕ್ತದ ಅವರು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸೇರಿದವರು, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದವರು, ಅವರು ಎಲ್ಲರ ಗೌರವವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು. ನಾವು ಪ್ರತಿಮೆ ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ? ಅವರು ಗೌರವಿಸೋದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಆ ಗೌರವವನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ದೇಶಭಕ್ತರ ನಾಡಿನ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ನಾಡಿಗೆ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದಂಥವರ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ಥರ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕ್ಷೋಭೆ ಉಂಟು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಎಳ್ಳಷ್ಟು ಸರಿಯಲ್ಲ. ಇದು ಕೆಲವು ಪುಂಡರು ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ಸೆದೆ ಬಡಿತೇವೆ. ಸರ್, ಅಂದರೆ ಅಧಿವೇಶನ ನಡೀಬೇಕಾದಾಗಲೇ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅದರ ಹಿಂದೆ ಹಲವಾರು ಕಾರಣಗಳಿದ್ದಾವೆ. ಅದು ಅಧಿವೇಶನ ಸಮೇತವಾಗಿ ಹಲವಾರು ಕಾರಣ ಇದ್ದಾವೆ. ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ಈಗ ಬೆಳೆ ವಿಮೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ರೈತರು ಈ ಸರಿ ಹೆಚ್ಚಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇಂದ್ರದ ಮೇಲೆ ಬೆಳೆ ವಿಮೆ ಅಲ್ಲ, ಬೆಳೆ ಪರಿಹಾರ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಸದನದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದ್ದರಿಂದ ನಾನು ಹೊರಗಡೆ ಏನು ಹೇಳಲ್ಲ. सदनದಲ್ಲಿ ನಾವು ತೀರ್ಮಾನವನ್ನು नडी. बेळगाव अधिवेशनादरम्यान असे घडण्याची अनेक कारणे आहेत. त्यावर कारवाई होईलच असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज रेमट, KNN न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले का छोट्याशा विरामाचे. पाहत रहा KNN न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. मराठा समाज प्रमुख किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेंगळूर येथील अश्वारूढ पुतळ्यावर शाई ओतून विटंबना केल्याप्रकरणी संतप्त मराठा समाज एकवटला असून असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना शिक्षा झाली पाहिजे. यासाठी म्हणून बेळगाव येथे मराठा समाज प्रमुख किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून पवित्रता जपली आहे.
शिवाजी महाराजांची पवित्रता जपण्यासाठी गार्डनमध्ये प्रवेश देण्यास पोलिसांनी काही काळ रोखून धरले. मात्र याला न जुमानता किरण जाधव व संपूर्ण मराठा समाज कार्यकर्त्यांनी शिवाजी गार्डनमध्ये प्रवेश केला आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना किरण जाधव यांनी सरकारला आवाहनही केले आहे की हिंदूंच्या भावनांना दुखवल्याप्रकरणी छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना ताबडतोड सोडण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. ಮೊನ್ನೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜನ ಅಪಮಾನ ಆಗಿದೈತಿ. ಅದರ ಸಂಬಂಧಿ ನಾವೆಲ್ಲ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಪ್ರಮುಖ ಇಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಪವಿತ್ರ ಆಗಬೇಕಂತ ನಮ್ದು ಒಂದು ಅನಿಕೆ ಇದೆ. ಇದು ನೀವು ನಿಲ್ಲಿಸ್ಬೇಡ್ರಿ. ನಾನು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾನು ಒಂದೇ ಮತ್ತೆ ಯಾರು ಮಾಡಿದಾರೆ ಮತ್ತೆ ಯಾರು ಮಾಡಿದಾರ ಅವ್ರಿಗೆ ಮೇಲೆ ದೇಶದ್ರೋಹಿ ಕಟ್ಲ ದಾಖಲೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಫಾಸಿಸೋದಾಗಬೇಕು. बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, बोला छत्रपति शिवाजी महाराज की. या व्यतिरिक्त सध्या अधिवेशनादरम्यान बेळगावात वास्तव्य केलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून हिंदूंच्या भावनांमध्ये सामील व्हावे असेही त्यांनी आवाहन केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. वीर संगोळी रायण्णा यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ सायकल रॅली काढली असता पोलिसांनी त्यांना शहरातील खाऊकट्टा येथेच अडविले. काही समाजकंटकांनी अनगोळ कनकदास कॉलनी येथील संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी संगोळी रायण्णा प्रेमींनी सायकल रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने खाऊकट्टा येथे त्यांना रोखून परत पाठविले आहे. सध्या राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणामुळे अधिकच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दुसरे प्रकरण वाढू नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली. या दरम्यान पोलीस उपायुक्त विक्रम आमटे आणि ACP NV बर्मणी यांनी यावर नियंत्रण आणले. यावेळी DCP आमटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की 14 जणांवर FIR दाखल झाले असून खडेबाजार कॅम्प मार्केट पोलीस स्टेशन येथे 14 जणांवर FIR दाखल करण्यात आले असून 27 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 4 FIR ಆಗಿದೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ. ಒಂದು ತಿಳಕವಾಡಿ ಲಿಮಿಟ್ಸಲ್ಲಿ, ಕಡೆಬಜಾರ್ ಲಿಮಿಟ್ಸಲ್ಲಿ, ಕ್ಯಾಂಪ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ಸು ಮತ್ತು ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ಸಲ್ಲಿ 4 FIR ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಈಗ 27 ಜನಕ್ಕೆ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದುಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ವಿಚಾರಣೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಎಷ್ಟು ಸರ್ಕಾರಿ ವಾಹನಗಳು ಈಗ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಅದೇ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು 8 ಅಂತಿದೆ. ಇನ್ನು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತನಿಖಾ ತಂಡಗಳನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. $144 ಸೆಕ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಯಿಂದ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆವರೆಗೆ 144 ಸೆಕ್ಷನನ್ನು ಪ್ರತಿಬಂಧಕಾಜ್ಞೆಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಎನ್ಫೋರ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು 4 ಜನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಗುಂಪು ಸೇರಬಾರ್ದು. ಆ ಥರದ್ದು ಏನಾದರೂ ಕಂಡು ಬಂದರೆ ನಿಮಗೇನಾದ್ರು ಮಾಹಿತಿ ಇತ್ತಂದರೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ 112ಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ನಂಬರ್ಗಳಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಫೋನ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಜನ ವಶಕ್ಕೆ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ? 27 ಜನ ವಶಕ್ಕೆ. 27. ಸರ್, ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಇವತ್ತು ರಾಯಣ್ಣ ಪ್ರತಿಮೆದಾಗಿದೆ. ಅವ್ರು ಯಾರೋ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆಯಾ? ಯಾವುದಕ್ಕೂ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. 144 ಅಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ 144 ಇರುತ್ತೆ. ಪ್ರತಿಬಂಧಕಾಜ್ಞೆ ಇದೆ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೋಡುವ, ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಅವರು ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಕೇಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವರು ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ನೋಡುವ ಅವರು ಯಾವ ಥರ ಸಹಕಾರ ನೀಡ್ತಾರೆ ಅಂತ ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಕಾನೂನನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಳ್ಬಾರ್ದು. ಯಾವುದೇ ಸಂಘಟನೆ ಆಗಿರಲಿ ಕಾನೂನನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಳ್ಬಾರ್ದು. ಕಾನೂನನ್ನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡ್ರೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ವ್ಯವಸ್ಥೆ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರದ್ದು ಏನಿದೆ ಅಹವಾಲು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಡೆಫಿನೆಟಾಗಿ ಅದರ ಮೇಲೆ ॲक्शन ಆಗುತ್ತೆ. या सर्व तणावाच्या वातावरणामुळे शहरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या निषेधार्थ बेळगावमधील 5 रणरागिणींनी पोलिसांना न जुमानता शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.
बेंगळूरमध्ये काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर काळी शाई ओतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेळगावसह संपूर्ण राज्यामध्ये मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. याचे पडसाद बेळगावमधील छत्रपती शिवाजी उद्यान येथे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले. बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी उपमहापौर मधुश्री पुजारी या 5 रणरागिणींनी पोलिसांना न जुमानता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला आणि पवित्रता राखली. यानंतर संतापलेल्या रेणू किल्लेकर यांनी हे कृत्य केलेल्या समाजकंटकांना कठीणात कठीण शिक्षा व्हावी व विनाकारण शिवप्रेमींना पोलीस प्रशासनाने नको ते गुन्हा घालून अटक केलेल्या सर्वांना ताबडतोब सोडण्यात यावे अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज. बेंगलोर मध्ये करण्यात आला होता त्या समाजकंटकांना एक असं प्रत्युत्तर या बेळगावातील रणरागिणी इथं प्रवेश करू दिला नाही. मात्र या ठिकाणी आल्या महाराष्ट्र बेंगलोर मधील घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचं नियोजन आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांच्या अभिषेक घातलेला आहे. खरं तर मराठी भाषिकांची ही सगळी संतप्त भावना आहे ती रात्री उशिरापासून दगदगते. बेळगाव मधील अनेक ठिकाणी याची निदर्शनं करण्यात आले, त्याचे पडसाद उमटलेले आहेत आणि कशा पद्धतीनं आपण बघू शकता की या रणरागिणींनी अभिषेक घातलेला आहे. निंदनीय आहे. मी तर पहिल्यांदा महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करते. ठीक आहे, ठीक आहे, तर जाहीर निषेध करते. मला खरंच खंत वाटते की ज्यांनी हे कृत्य केले तो हिंदू आहे की नाही, मला शंका आहे आता. का म्हणजे ज्याच्यामुळे आज मी हिंदू म्हणून जगत आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांवर असं काळं टाकण्याचं जो धाडस करतोय म्हणजे नक्कीच तो हिंदू आहे की नाही ही प्रत्येकाला शंका आहे. तर माझी सरकारला विनंती आहे, त्याला एक तर शिक्षा झालीच पाहिजे आणि जे तुम्ही अटक केलंय काल त्यांची काही चूक नसताना त्यांना तुम्ही अटक करता आणि ज्याने असं कृत्य केलंय त्याला तुम्ही वाऱ्यावर सोडता, हे कितपत योग्य आहे. आता तरी सर्व लोकांनी जागं होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण हिंदू म्हणून घेतो आणि फक्त इलेक्शन पुरती तुम्ही मर्यादित असता, हे लक्षात घ्या. आता राष्ट्रीय पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. जी मुलं आपली राष्ट्रीय पक्षाकडे ओळाले त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे, आत्ता वेळ आलेली आहे आपण जागं होण्याची आणि जो आपला प्रश्न आहे त्याच्याकडे आपण लक्ष देण्याची. आईकडे एकच मागणी आहे, आता ज्यांना अटक केले त्यांना लवकरात लवकर सोडायला पाहिजे, नाहीतर आम्ही धरणं इथं बसतो. 27 काही नसताना त्यांना तुम्ही अटक केलंय, 27 काही नसताना त्यांना केलंय, त्यांना त्वरित सोडावं या ठिकाणी आमची मागणी आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे ते खरे हिंदू नाही असे म्हणत आक्रोशही व्यक्त करत कडवट प्रतिक्रिया दिली. अभिषेक करण्यासाठी पोलिसांनी तीव्र विरोध दर्शविला. मात्र या रणरागिण्या मागे न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा निषेध करत घोषणाबाजी केली. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. शुक्रवारी रात्रीच्या दगडफेक प्रकरणी 27 जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा ठपका ठेवून त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावून हिंडलगा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. बेंगळूर येथे शिवपुतळा विटंबना प्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासूनच जमावबंदी आदेश जारी करण्यात आला. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले असून 27 जणांना अटकही करण्यात आले. शुक्रवारी रात्री याचे पडसाद बेळगावात उमटले असताना रात्री 10च्या सुमारास शेकडो युवक धर्मवीर संभाजी चौकात जमून आंदोलन केले. यावेळी काही वाहनांवर दगडफेकही झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण शहरात जमावबंदीचे आदेशही दिले आहेत. खडे बाजार, कॅम्प व मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी वाहने व इमारतींवर दगडफेक झाल्याच्या घटनाही समोर आल्या. यामुळे पोलिसांनी तिन्ही ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून या प्रकरणी एमईएसच्या 27 जणांना अटक करण्यात आली व त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना 14 दिवसांची
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यामुळे त्यांना हिंडलगा जेल येथे रवाना करण्यात आले. याबद्दल अधिक माहिती DCP डॉक्टर विक्रम आमटे यांनी दिली. ರಾತ್ರಿ ಗಲಾಟೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಷ್ಟು ಜನರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗಿದೆ ಸರ್? 4 FIR ಆಗಿದೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ. ಒಂದು ತಿಳಕವಾಡಿ ಲಿಮಿಟ್ಸಲ್ಲಿ, ಕಡೆ ಬಜಾರ್ ಲಿಮಿಟ್ಸಲ್ಲಿ, ಕ್ಯಾಂಪ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ಸ್ ಮತ್ತು ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಲಿಮಿಟ್ಸಲ್ಲಿ 4 FIR ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಈಗ 27 ಜನಕ್ಕೆ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದುಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ವಿಚಾರಣೆನ ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸರ್, ಎಷ್ಟು ಸರ್ಕಾರಿ ವಾಹನಗಳಿಗೆ ಈಗ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಅದೇ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು 8 ಅಂತಿದೆ. ಇನ್ನು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತನಿಖಾ ತಂಡಗಳನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ, ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್, ಯಾವಾಗ 144 ಸೆಕ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ, ಹೇಗೆ? ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಯಿಂದ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆವರೆಗೆ 144 ಸೆಕ್ಷನನ್ನು ಪ್ರತಿಬಂಧಕಾಜ್ಞೆಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಎನ್ಫೋರ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು 4 ಜನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಗುಂಪು ಸೇರಬಾರ್ದು. ಆ ಥರದ್ದು ಏನಾದರೂ ಕಂಡು ಬಂದರೆ, ನಿಮ್ಗೆ ಏನಾದರೂ ಮಾಹಿತಿ ಇತ್ತಂದರೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ 112ಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ನಂಬರ್ಗಳಿಗೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಫೋನ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸರ್, ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಘಟನೆಗೆ ಕಾರಣ ಏನು ಬರುತ್ತೆ? ಅದು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಜನ ವಶಕ್ಕೆ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ? 27 ಜನ. 27. ಸರ್, ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಇವತ್ತು ರಾಯಣ್ಣ ಪ್ರತಿಮೆ ಇದಾಗಿದೆ, ಅವ್ರು ಯಾರೋ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಅವಕಾಶ ಇದೆಯಾ ಅಥವಾ ಯಾವುದಕ್ಕೂ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. 144 ಅಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ 144 ಇರುತ್ತೆ. ಪ್ರತಿಬಂಧಕಾಜ್ಞೆ ಇದೆ, ನಾವು ಅವರಿಗೆ ತಿಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೋಡುವ, ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಅವರು ಒಂದು FIR ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಕೇಸ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವರು ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ನೋಡುವ, ಅವರು ಯಾವ ಥರ ಸಹಕಾರ ನೀಡ್ತಾರೆ ಅಂತ ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಕಾನೂನನ್ನು ಕೈಗೆತ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. ಯಾವುದೇ ಸಂಘಟನೆಯವರಿರಲಿ ಕಾನೂನನ್ನು ಕೈಗೆತ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. ಕಾನೂನನ್ನು ಕೈಗೆತ್ಕೊಂಡ್ರೆ ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿ ಕ್ರಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ, ವ್ಯವಸ್ಥೆ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರದ್ದು ಏನಿದೆ ಅಹವಾಲು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಡೆಫಿನೆಟಾಗಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ॲक्शन आಗುತ್ತೆ. बेंगळूरमध्ये झालेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान सहन न करता बेळगावमध्ये शिवप्रेमींनी बंड पुकारला. त्यामुळे बेळगावमध्ये कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. खानापूर तालुक्यातील लोंढा गावात माध्यमिक शाळेसमोर लोंढा पंचायतकडून टाकण्यात आलेल्या कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशभरात स्वच्छता अभियान चालू असले तरीही खानापूर तालुक्यातील लोंढा गावात माध्यमिक शाळेसमोर विविध ठिकाणी पंचायततर्फे गावातील मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. परंतु सदर रस्त्याजवळीलच कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे व कचराही इकडे तिकडे वाऱ्याने पसरत आहे. मोठ्या प्रमाणावर टाकलेले प्लास्टिक तेथील जनावरे खात असल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होताना आढळत आहेत. शाळाही जवळच असल्याने मुलांचाही आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळेच सदर कचरा ग्रामपंचायतने एका ठिकाणी कचरा टाकून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. निखिला सुकर, KNN सिटी न्यूज, लोंढा. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाची. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम.
आराधना, मारुती गल्ली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाए आराधना. विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. वीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना खंडनीय असल्याचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी म्हटले आहे. बेळगावमधील अनगोळ येथील कनकदास कॉलनी येथील वीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचा अवमान शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांकडून करण्यात आला. वीर संगोळी रायण्णा यांचा अवमान खंडनीय असल्याचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी म्हटले आहे. अवमान केलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले असून तोवर जनतेने शांतता राखावी अशी विनंती केली आहे. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. महाराष्ट्रातील कानडी लोकांचे रक्षण करणार असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. ಈಗ ಬೆಳಗಾವಿ ಪ್ರಕರಣ ಅವರು ಸರ್ಕಾರಿ ವಾಹನ ಮತ್ತು ಇತರ ವಾಹನ ಮೇಲೆ ಪುಂಡಾಟಿಕೆ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಕಾನೂನು ಬಾಹಿರ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ. ನಾವು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ನಿಲುವಿನಿಂದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೇವೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಏನಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಅವ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಮೊನ್ನೆ ಅಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಘಟನೆಗೆ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರ್ ಆಗಲೇ ಮಾತನಾಡಿದರು. ಇವತ್ತೇನಾಗುತ್ತೆ ಬೆಳವಣಿಗೆ ನೋಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬಸ್ಸು ಇತ್ಯಾದಿ ವಾಹನಗಳ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಂದ, ನಮ್ಮ DGಯಿಂದ DG ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಹೋಮ್ ಸೆಕ್ರೆಟರಿಗೆ ನಾವು ಮಾತಾಡಿಸಿ ಅಲ್ಲಿ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ. ಫಸ್ಟು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡಲಿ, ಅವಶ್ಯಕತೆ ಬಿದ್ದರೆ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಡೀ ಸರ್ಕಾರ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪುಂಡಾಟ ಮಾಡಿದ್ದು ಇಷ್ಟು ದಿನ ಅವರಿಗೆ ಅದು ನೋಡಿ, ಲೂಸ್ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ರಾತ್ರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಕೆಲವರು ಪೌಂಡರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ಈಗಾಗಲೇ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಕಾನೂನು ತನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಅತ್ಯಂತ ದಕ್ಷತೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಪೊಲೀಸರ ವೈಫಲ್ಯ ಈ ಘಟನೆಗೆ ಯಾರು ವೈಫಲ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ರಿ. ಈಗ ರಾತ್ರಿ ಬಂದು ನಿಲ್ಲಿಸಿದ ವಾಹನಗಳಿಗೆ ಅದೇನು ದೊಡ್ಡ ಪುರುಷಾರ್ಥನ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತಲ್ಲ ಸರ್ ಇಷ್ಟು ಜನ ಸೇರಿದ್ದಾರೆ? ಇಲ್ಲ, ಅದನ್ನ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೂ ಕೂಡ ಅರೆಸ್ಟು ಅತಿ ಬೇಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೆಲ್ಲ ಆದಾಗ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಅದನ್ನೆಲ್ಲೂ ಕೂಡ ಹರಡದಂತೆ ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾನು ಗೃಹ ಸಚಿವರಿಗೆ ಅದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಏನು ನಡೆದಿದೆ ಏನಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. Sanjay Rawat of the Shiv Sena, he is making comments about he's trying to instigate people, putting out videos of the Shivaji statue and asking Marathas to come together, sir. And if you could give us a comment of what happened in Belgavi. See, all responsible people should not provoke anybody at any given time. Shivaji Maharaj, Sangoli Rayanna, Kittur Chennamma, these are the freedom fighters. They have fought against the Britishers and they have got us freedom and they have united the country. And in their name, if we start fighting and dividing, it will be injustice to the fight by all these leaders for independence and uniting the country. Therefore, any responsible person should not provoke people for violence. बेंगळूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्ती विटंबना करून महाराजांचा अवमान झालेल्यांच्या निषेधार्थ खानापूर शहरातील महालक्ष्मी मंदिराच्या आवारात सर्वपक्षीय संघटनांनी निषेध व्यक्त केला. कर्नाटकाची राजधानी बेंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करून महाराजांचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 18 रोजी खानापूर शहरातील महालक्ष्मी मंदिराच्या आवरणात तालुक्यातील सर्वपक्षीय संघटनांनी निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी आमदार व DCC बँकचे संचालक अरविंद पाटील म्हणाले की बेंगळूर येथे राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना होते. हा शिवरायांचा अपमान आहे. अशा वाईट कृत्य करणाऱ्यांवर कडक शासन झाले पाहिजे आणि याचा मी निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे. पुतळ्याचा अवमान केल्याबद्दल धर्मवीर संभाजी चौकामध्ये निषेध सभा ज्या ठिकाणी होत होती त्या निषेध सभेमध्ये हजर असलेले शिवाजीराव सुंडकर, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके
आणि इतर काही कार्यकर्त्यांना बऱ्याच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बंधन करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न बेळगावचे पोलीस करत आहेत. तेव्हा त्या पोलिसांचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांना लवकरात लवकर मुक्त करावं अशी त्यांना वॉर्निंगच आम्ही या ठिकाणी देत आहोत. आणि त्यांच्यावर जे गुन्हे विनाकारण दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्यांनी ताबडतोब मागे घ्यावे अशी विनंती आम्ही आमच्या खानापूर तालुक्यामार्फत त्यांना करत आहोत. शिवाजी महाराज की जय. बेळगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ संभाजी चौकात ज्या हिंदू युवकांनी आंदोलन केलं, धरणे केलं, वास्तविक या देशात जो हिंदुत्ववादी हिंदू धर्मात जन्मलेला आहे त्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. आणि अशा अभिमानानं या युवकांनी या विटंबनेचा निषेध करण्यासाठी बेळगाव या ठिकाणी आंदोलन केलं. वास्तविक त्यांना अटक करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान सांगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी जे केलं ते योग्य होतं. या ज्यानं हे कृत्य केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी त्यांनी धरणे धरलं होतं. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत मी या ठिकाणी खानापूर तालुक्याच्या वतीनं एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर या युवकांची सुटका करावी, अन्यथा आणि त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावे. असे न झाल्यास पुन्हा या ठिकाणी खानापूर तालुक्यातील युवक पुन्हा त्यांच्यासाठी जे काही करावं तो प्रयत्न निश्चित करतील आणि त्याचा उठाव खानापूर तालुक्यात सुद्धा होईल. तेव्हा असं होऊ नये याची काळजी या ठिकाणी पोलीस यंत्रणेने घ्यावी आणि या युवकांची सुटका करावी अशी मी विनंती करतो. साहेब, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी क्षुल्लक गोष्ट आहे म्हटलेली आहे, तुमचं काय मत आहे सगळं? छत्रपती शिवरायांच्या विटंबनाचा निषेध करत रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता जमून पोलीस स्थानकात निषेध तक्रार दाखल करणे व खानापूर बंदची हाक देऊ असे शिवभक्तांनी मागणी केली आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. बेंगळूरमध्ये छत्रपती शिवरायांचा व बेळगावमध्ये संगोळी रायण्णांच्या अपमानाचा KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. संगोळी रायण्णा आणि छत्रपती शिवाजी महाराज या महान व्यक्तींच्या मूर्तींचा अपमान करणे हे खंडनीय आहे असे KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की बेंगळूरमधील शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अपमानाचा परिणाम बेळगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर संगोळी रायण्णा यांची मूर्ती भग्न करणे हेही चुकीचे आहे, याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो असे त्यांनी सांगितले आहे. ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಮೂರ್ತಿಗೆ ವಿಗ್ರಹಗೊಳಿಸ್ಯಾರ ಸರ್, ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಾವೇನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ ಸರ್? ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಹಾನಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಅದು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಘಟನೆ ಸಮಸ್ಯೆ ಉದ್ಭವಿಸಿದೆ. ಸೊ ಎರಡು ಕಡೆ ಆದಂಥ ಅವರಿಬ್ಬರು ಮಹಾನ್ ನಾಯಕರೇ ಅವರು. ಸೊ ಅವರ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡೋದು ನಾವೆಲ್ಲ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಮತ್ತೇನೋ ಅದರಲ್ಲಿ ಏನೋ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಇದ್ದಾರೆ, ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಎರಡೂ ಘಟನೆಗಳಲ್ಲಿ. ಪೊಲೀಸರು ಅವ್ರನ್ನ ತಕ್ಷಣ ಬಂಧಿಸುವಂಥ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಮತ್ತು ಹಾಗೆ ಬಿಟ್ಟರೆ ಅದು ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ವ್ಯಾಪಿಸುವಂಥ ಅವಕಾಶಗಳಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಪೊಲೀಸರು ತಕ್ಷಣ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಮಾಡಿದಾರೆ ಅವ್ರನ್ನ ತಕ್ಷಣ ಬಂಧಿಸುವಂತೆ ಕ್ರಮ ಬೇಕು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತ ನಾವು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ಇಡೀ ಸರ್ಕಾರನೇ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿದೆ ಸರ್. ಇಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಆಯ್ತಾ? ಇಲ್ಲ, ಆಗೋಲ್ಲ. ಯಾರೋ ಒಂದು ಕಾರಣದಾಗ ಮಾಡೋದು ಇಡೀ ಸರ್ಕಾರ ಪೊಲೀಸ್ ಅಂತ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಮಸ್ಯೆ ಮಾಡೋರಿಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುಂತು ಮಾಡ್ಬೋದು, ಅದು ಇಡೀ ಸರ್ಕಾರ ಪೊಲೀಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ. ಆದರೆ ಅದನ್ನು ಹಿಡಿಯುವಂಥ ಶಕ್ತಿ ಅವ್ರಿಗಿದೆ. ಯಾರು ಮಾಡಿದಾರೋ ಅವ್ರನ್ನ ಕಂಡು ಹಿಡಿಯುವಂಥ ಶಕ್ತಿ ಪೊಲೀಸರಿಗೆ, ಸರ್ಕಾರಕ್ಕಿದೆ. ಅದನ್ನು ಅವರು ॲक्ट ಮಾಡಬೇಕು. त्याचबरोबर राज्यात पुन्हा पुन्हा असे प्रकरण घडू नयेत यासाठी म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी लक्ष ठेवावे. त्याचबरोबर जेही आरोपी असतील त्यांना कठीणात कठीण शिक्षा द्यावी असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावमधील गोवावेस येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी मंदिरात गर्दी केलेली पाहाव्यास मिळाली.
शनिवार दिनांक 18 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने बेळगाव शहरातील गोवावेसमधील दत्त मंदिरात मोठ्या भक्तिभावाने दत्त जयंती साजरी करण्यात आली आहे. दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिराबाहेर गर्दी केली होती. या दरम्यान कोरोना नियमांचे पालन करून दत्त महाराजांचे दर्शन घेण्यात आले आहे. त्याचबरोबर दत्त जयंती निमित्ताने मंदिराची ही सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाची. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. गोव्यातील राघवेंद्र काणकोणकर यांच्या कोकणी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे गुडेश्वर मंदिरात अनावरण करण्यात आले. राघवेंद्र काणकोणकर लिखित कोकणी भाषेतील मोग माझो तुझो या प्रेमकथेचे 17 डिसेंबर रोजी कुंबुर्जुआ मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर, ग्रामपंचायत सदस्य विल्सन वॉर्ड्रिस, सरपंच उत्तम मुरगावकर यांच्या उपस्थितीत गुडेश्वर मंदिरात करंबोलीमध्ये प्रकाशित करण्यात आले. कोकणी अकादमीचे प्रमुख भिकू नाईक यांच्यासह आर्किटेक्ट गौतम देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान गोव्यातील सुप्रसिद्ध कलाकार प्रदीप नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि त्यांनी कार्यक्रमास्थळी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला. आणि तिने सांगले पहिलं चौवराच्या अंडर तू ते नाटक तुझे बरफ दी आणि त्याच्या अंडर आम्ही ते पुस्तक प्रकाशित करतात. आणि आज भिकू बाबा गोय हे वेगळे बरफ ताणी नाटक रूपात पुस्तक प्रकाशित करपा खातीर राघवेंद्राक मदत केली. ताणी आपलो अनुभव व्यक्त करता. युवक राघवेंद्र काणकोणकर, विल्सन वालाधरीस, गांवचे सरपंच उत्तम, तसेच उद्योजक गौतम देसाई हांगा उपस्थित सगळे माझ्या भावानो, सगळ्या भयणीनो, सगळ्यान पयलीं हांव बाब राघवेंद्र काणकोणकाराक शाबासकी दिता. तेंचें अभिनंदन करता की तेंच्यांनी मोठें धाडस घेतलें आसा. हांगा एक नाटक बरोवन नाटक प्रयोग करूनय यशस्वी जालें. राघवेंद्र काणकोणकर यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांच्या स्क्रिप्टबद्दल त्यांचे कौतुकही केले. कार्यक्रमादरम्यान राघवेंद्र काणकोणकर यांच्या कुटुंबियांसह अनेक हितचिंतक यावेळी उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा. छत्रपती शिवाजी महाराज व संगोळी रायण्णा यांच्या अपमानाचा हुक्केरीमध्ये मंत्री उमेश कत्ती यांनी निषेध व्यक्त केला आहे. बेळगाव शहरातील काहींनी जातीय वाद निर्माण करून शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात जे असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे मंत्री उमेश कत्ती यांनी म्हटले आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरातील पत्रकारांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले की अधिवेशनादरम्यान हे सर्व होणे हे लज्जास्पद आहे. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಜಾತಿ ಜಗಳ ಇಲ್ಲದ ಕಾರಣದಿಂದ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಗದಂಗೆಯನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಪೊಲೀಸರು ಸೂಕ್ತ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಬಂಧಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಅವರ ಮೇಲೆ ಯೋಗ್ಯ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಒಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ಅಧಿವೇಶನದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋಮುಗಲಭೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಾಕುವಂಥ ಕೆಲಸ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಮಾಡ್ತಾಯಿವೆ. ಇದರಿಂದ ಯಾರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಂಗಿಲ್ಲ. ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಯಾವ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳಾಗಲಿ ಜನ ಆಗಲಿ ಸ್ಪಂದಿಸಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಶಾಂತಿ ಹದಗೆಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಗಲಾಟೆಗಳು ನಡೀತಾ ಇರೋ ಸಂದರ್ಭ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇದರ ಜಾತಿವಾರು ಅಥವಾ ಸಮಾಜವಾರು ಯಾವುದೇ ಕೋಮುಗಲಭೆ ಆಗಿಲ್ಲ. ಕಿಡಿಗೇಡಿಗಳಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಯೋಗ್ಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಏನು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ ಅನಿಸ್ತದೆ ನಿಮಗೆ ಅಥವಾ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕನೇ ಅಧಿವೇಶನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕೋಮುಗಲಭೆ ಎಬ್ಬಿಸಿ ತೊಂದರೆ ಒಳಪಡಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಳಗಿನಿಂದ ಪೊಲೀಸರು ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಂಜೆವರೆಗೆ ನನ್ನ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳನ್ನು ಬಂಧಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. त्याचबरोबर पोलिसांनी 27 जणांना ताब्यात घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची केलेली विटंबना हे निंदनीय आहे आणि याचा आम्ही निषेध करतो असेही त्यांनी म्हटले आहे. यमगर्णीमधील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षतेमुळे येथील शाळा परिसरामध्ये अस्वच्छता पसरली आहे. निप्पाणी शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या यमगर्णी गावातील सरकारी प्राथमिक कन्नड शाळा आणि सरकारी प्राथमिक उर्दू मुलांच्या शाळेच्या आजूबाजूला आणि शाळेत अस्वच्छता पसरली आहे. तिथे काही अज्ञातांकडून मद्य पिणे, गुटखे खाऊन पॅकेट्स टाकणे इत्यादी प्रकार घडत आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांवर परिणाम होत आहे. हे पाहूनही ग्रामपंचायत मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. 1ली ते 5वी पर्यंतच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या केवळ 12 आहे.
आणि कन्नड शाळेतील 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 45 आहे. कन्नड शाळेमध्ये 3 व उर्दू शाळेमध्ये केवळ 2 वर्गखोल्या आहेत. ग्रामपंचायतीबरोबरच येथील शिक्षण विभाग व शिक्षकांनीही शाळेच्या विकासावर लक्ष केंद्रित करून स्वच्छ व सुंदर वातावरण निर्माण करून गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे गरजेचे आहे व गाव व मुलांची शिक्षणाबाबतची शाळेतील स्वच्छता याबाबत ग्रामपंचायतीने सतर्क राहणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे. अश्विन कुमार अम्मनगी, KNN सिटी न्यूज, निप्पाणी. शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. बेंगळूरमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात शिवप्रेमींनी केली निदर्शने. प्रकरणामुळे बेळगाव शहरात निर्माण झाले तणावाचे वातावरण. बेंगळूरमध्ये झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा निषेध करत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बंड. पोलिसांनी 27 जणांना अटक करून केले हिंडलगा कारागृहात रवाना. DCP डॉक्टर विक्रम आमटे यांनी दिली माहिती. बेळगावच्या 5 रणरागिरांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. पोलिसांना न जुमानता करण्यात आला महाराजांना दुग्धाभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा निषेध करत केली घोषणाबाजी. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.